नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. 118व्या सांडू स्थापना दिनानिमित्तानं या रविवारच्या प्रसन्न सकाळी उपस्थित तुम्हा सगळ्यांचंच मी दीप्ती भागवत अत्यंत मनापासून स्वागत करते. तसं पाहता रविवार सकाळची कहाणी म्हटल्यानंतर पु ल देशपांडे आठवतात, पण आज मात्र इथे जे जे काही होणार आहे ते विलक्षण सुंदर असणार आहे. ज्यांच्या येण्याची आपण अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होतो ते आपल्या सन्माननीय मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होतं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आयुष मंत्री भारत सरकार श्रीपादजी नाईक, आयुर्वेद संचालक महाराष्ट्र राज्य डॉक्टर कुलदीप राज कोहली, चेअरमन श्रीयुत भास्करराव सांडू, श्रीयुत वैद्य श्रीयुत प्रभाकर सांडू, श्रीयुत घनश्यामराव सांडू, श्रीयुत शशांक सांडू प्रेसिडेंट आणि COO, श्रीयुत उमेशजी सांडू डायरेक्टर आणि डॉक्टर नागेश सांडू डायरेक्टर, डॉक्टर उदय साळुंखे डायरेक्टर वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या सगळ्या सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं आणि दीपप्रज्वलनाने आजच्या या सोहळ्याची मंगलदायी प्रसन्नदायी सुरुवात करावी. दीप लाविलास मनी सारस्वत सोनियाचा, आज उजळून वाटा भरे प्रकाशाने दिशा. एक पणती एक ज्योत प्रकाशाचं रूप असतं, अंधाराच्या आव्हानाला तेवढं देखील खूप असतं. एक शायर खूप सुंदर लिहून गेला आहे की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. मला असं वाटतं की अशाच पद्धतीनं काळजाची वात करून आयुर्वेदामध्ये स्वतःचं एक वेगळं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा उद्योग समूह सांडू ब्रदर्स, आणि आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची सुरुवात इथे दीपप्रज्वलनानं होते, मान्यवरांच्या उपस्थित होते. ज्ञानेश्वरीमधल्या खूप छान ओळी आहेत. जैसी दीपकलिका धाकुटी बहुते जाते प्रकटी. खरोखरच दिव्याचं हेच तर महत्त्व असतं की जीवनामध्ये जशी ज्योत प्रगटते अंधाराचा नाश करते, तशीच जीवनात ज्ञानाची ज्योत प्रगटली की मग अंधाराचा सुद्धा नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो. ज्ञान तेजाच्या प्रकाशानं उजळून निघालेलं ज्यांचं आयुष्य आहे अशा प्रकाशमान व्यक्तिमत्वांचं इथे कार्यक्रमात मंचावरती आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. तेजप्रकाशानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आता स्वरतेजाची अनुभूती आपण घेऊया. धन्वंतरी स्तवन सादर करण्याची विनंती मी करते कुमारी प्राची हालगेकर हिला. धन्वन्तरिम् आदिदैवं सुरासुरैर वन्दितपादपद्मम् लोके जरारक भयमृत्युनाशं दातारमेशं विविधौषधीना शङ्खं चक्रं जलौकां दधद अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मरुच्छातिवृद्ध्यं शुकपरिविलस्नं मौली मम भोजनेत्रं कालाम्भोदो ज्वलाङ्गं कटितटविलसश चारुपिताम्बरा
जगदविदं प्रौढदावाग्निलीलं वन्दे धन्वन्तरिम्. वा, प्रसन्न आणि मंगलदायी वातावरणाची रुजवात इथे प्राचीनं केलेली आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की प्राची आपल्या स्टाफचाच एक भाग आहे, त्यामुळे तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. सन 1899 भारत पारतंत्र्यात असण्याचा काळ, इंग्रज राजवट, त्यांचं प्रत्येक बाबतीत असणारं अधिपत्य, वर्चस्व, या एकंदरीत प्रतिकूल कठीण अशा परिस्थितीत आयुर्वेदाचा आपला समृद्ध वारसा जपण्यासाठी, जोपासण्यासाठी अत्यंत व्यापक अशा दृष्टिकोनातनं उभा राहिला भारतातला महत्त्वाचा आयुर्वेदिक उद्योग समूह. सगळी व्यावसायिक नफ्याची फायद्याची गणितं दूर ठेवत अगदी आजही पारदर्शकता, विश्वासार्हता जपत दर्जेदार आयुर्वेदिक औषध उत्पादन करणारा एक तत्वनिष्ठ उद्योग समूह सांडू ब्रदर्स. आजही तत्वांच्या बाबतीत इथे कुठलीही तडजोड होत नाही. जिथे तत्व असतात तिथे शिस्त असते, कृतज्ञता असते, ऋणनिर्देश असतो आणि प्रचंड सकारात्मकता असते. आपण काही वेगळं करतोय याचा अभिनिवेश नसतोच कधी, पण एका चांगल्या गोष्टीतल्या अभिव्यक्तीमागचं समाधान मात्र नक्की असतं. अशाच सकारात्मकता आणि समाधानानं ओतप्रोत भरलेला आजचा सोहळा आहे. आयुर्वेद क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या प्रतिभावानांचा कार्यगौरवाचा दिवस आहे. सांडू ब्रदर्सचा स्थापना दिवस आहे. अभिमान वाटतो सांगताना. 118 वर्षांची आयुर्वेदाची उत्तुंग परंपरा आहे सांडू ब्रदर्स समूहाला. आयुर्वेदात विश्वसनीय एकमेव नाव सांडू ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड. सांडू ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रेसिडेंट आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीयुत शशांक सांडू यांना मी विनंती करेन की आपण प्रास्ताविक करावा. आदरणीय प्रमुख पाहुणे, म्हणजेच स्वतंत्र भारताचे प्रथम आयुष मंत्री माननीय श्रीपादजी नाईक, आणि हे जे वाक्य आहे की स्वतंत्र भारताचे पहिले आयुष मंत्री, हे कोणीही मिटवू शकणार नाही. कारण का ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालय स्थापन झालेलं आहे. आणि 68 इयर्स म्हणजे आपण स्वतंत्र होऊनसुद्धा आपल्याला 68 वर्ष लागली आयुर्वेदसारख्या किंवा आयुषसारख्या फार महत्त्वाच्या पॅथीला एक मंत्रालय देण्यासाठी. म्हणून डॉक्टर KR कोहली, डायरेक्टरेट ऑफ आयुर्वेद, महाराष्ट्र शासन, डॉक्टर उदय साळुंके, डायरेक्टर ऑफ व्ही स्कूल, सांडू कंपनीचे ज्येष्ठ संचालक श्री भास्कररावजी, वैद्य श्री प्रभाकररावजी, श्री श्यामरावजी, माझे सहकारी उमेशजी, डॉक्टर नागेश सांडू, तसेच उपस्थित वैद्यगण आणि मेंबर्स ऑफ द प्रेस, आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. गेल्या वर्षी याच ठिकाणी आपण 117वा स्थापना दिन साजरा केला गेला. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे त्या कार्याला उदंड प्रतिसाद लाभला आणि आज आपण येथे 118वा स्थापना दिन साजरा करण्यासाठी एकत्र झालो आहोत. सांडू ब्रदर्स ही संस्था 1999 साली आमचे आजोबा आणि त्यांचे बंधू दत्तात्रय, रघुनाथ, वासुदेव, हरी, गोविंद या बंधूंनी सुरू केली. तेव्हापासून आतागत सांडू आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रसारासाठी निरंतर कार्यरत आहेत आणि कार्यरत राहतील. अनेक वैद्यांनी आयुर्वेद हे जीवन
मानून आयुर्वेद शास्त्राच्या गौरवासाठी भूषणास्पद कारकिर्दी केलेली आहे. त्यांचा सत्कार करून सांडू आयुर्वेद गौरव आणि सांडू आयुर्वेद भूषण यांचा हे पुरस्कार प्रदान करून आम्ही त्यांचा गौरव करत आहोत. चरखांनी सुद्धा 2000 वर्षापूर्वी तत्विद्य संभाषण परिषद आयोजन करून त्या काळी विचारविमर्श केला जात होता व त्यातून वेगवेगळे निष्कर्ष डिस्कस केले जात होते. विद्वान लोकांचा अनुभव आणि संभाषण शास्त्राचा प्रतिसाद या सर्वांचा हा एक मोठा प्लॅटफॉर्म होता. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आयुर्वेदाच्या सेवेसाठी समर्पित अशा विद्यमान वैद्यांना आम्ही इथे आमंत्रित करून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल अशी भाषणं पण आयोजित केलेली आहेत. सांगायचं म्हणजे महत्त्वाचं की आज श्रीपादजींनी आपल्यासाठी जो वेळ दिला आहे त्याच्या मागची एक महत्त्वाची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. जुहारी ब्रिज म्हणजे ज्यांनी करून गोवा बघितलं असेल, गेले असाल, तर जुहारी ब्रिज जो आहे फार एक महत्त्वाचा लिंकेज आहे ओल्ड गोवा आणि एअरपोर्टच्या तिकडे. तर तो जुहारी ब्रिज आज 6 वाजल्यापासून बंद आहे आणि बंद असून सुद्धा सरांनी 7 वाजताची फ्लाईट पकडण्यासाठी 4:30 वाजल्यापासून ते ओल्ड गोव्याहून निघून आपल्या इकडे उपस्थित राहिलेले आहेत. सर, थँक्यू व्हेरी मच. दुसरी एक गोष्ट, आज दिल्लीहून MOS डिफेन्स मिनिस्टर येणार आहेत, बाकीचे अन्य मोठे मिनिस्टर्स तिकडे गोव्यात आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची मीटिंग्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतंच त्यांच्या मुलाचं लग्न झालं आणि मांडव परतनीचं जेवण आजच आहे. एवढं सगळं असताना सुद्धा सरांनी आपल्याला एवढा वेळ दिला. सर, वी आर रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर यू. आज 21व्या शतकात आज आपण बघतो की बॅक टू द नेचर हे एक स्ट्रॉंगली वेगमध्ये आलेलं आहे. मी मुद्दामून इक्वाडोरचे अँबॅसिडर हेक्टर कुवेवा यांना मुद्दामून बोलवलं आहे. कॅन यू प्लीज स्टँड अप अँड बी रेकग्नाइज्ड, हेक्टर? हेक्टर हे इक्वाडोर म्हणजे लॅटिन अमेरिकेतली एक कंट्री आहे, त्याचे अँबॅसिडर मुंबईत आहेत आणि ते त्यांचा एक एक्सपिरियन्स आपल्या या आजच्या डिस्कशनमधनं नक्कीच सांगतील. सांगायचं तात्पर्य एवढं की सरांनी नुकतंच, श्रीपादजींनी आज इकडे येण्याच्या अगोदर 6 राष्ट्रांचा दौरा केला. ईस्ट आफ्रिकेची जी 6 राष्ट्र होती त्यांना आयुर्वेद काय आहे आणि आपण आयुर्वेद कसा देऊ शकतो, भारताने आयुर्वेद त्यांना कसा देऊ शकला पाहिजे ह्यांच्यासाठी म्हणून त्यांची ती टूर होती आणि त्याच्यातनं त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. योगा दिवस साजरा होणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं आहे की 3 जनरेशन ह्यांचा फोटो काढून आपल्याला सगळ्यांना अपलोड करायचा आहे. तर ह्याची तयारी करण्यासाठी म्हणून श्रीपादजी नुकतेच बॉस्टनला गेले होते. त्याची तयारी कशी कुठपर्यंत केलेली आहे ते बघण्यासाठी. आणि आत्ता तुम्ही जर का स्क्रीनवरती बघत असाल तर आमचा जो लॅटिन अमेरिकेचा ग्वातेमालाचा इम्पोर्टर आहे त्यांनी त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली ही एक योगा दिवसाचं जे अरेंजमेंट केलेली आहे ती तुमच्या समोर आहे. त्यांच्या दृष्टिकोनातनं ते पहिले साजरे करू इच्छितात, म्हणजे 17 जूनला ते साजरे करणार आहेत. सर, this is what is being depicted and this is going to be celebrated in all Latin American countries under the leadership of our ambassador Mahesh Babu Kurup along with our importer over there, sir. So we are taking due cognizance of whatever directives you are giving in terms of promoting and propagating Ayurveda yoga not only in India but throughout the world. In Bhagavad Gita it is said, right knowledge is the ultimate solution to all problems. Right knowledge
is the ultimate solution to all problems. And therefore, knowledge and its constant upgradation is key to one's success. We always value knowledge and respect the propagators of knowledge. And because of which, for today's event, we are extremely happy to have V School as our knowledge partner, who have always been with us. We are glad to have Dr. Uday Salunke, Director of Velinkar Institute, with us, because they also have certain healthcare related programs through which they are propagating the management of healthcare. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आयुर्वेदाला समर्पित अशा वैद्यांचा सत्कार व त्यांच्या तपश्चर्येचा गौरव या कार्यक्रमा माध्यमातून करत आहोत. अजूनही अनेक सेवापर्प जे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने, आपल्या डेडिकेशनने अशा वैद्यांनी आपली पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी दिलेली आहेत. त्यांचा सत्कार आपण या इथे करणार आहोत. आणि आमचं जे एक ब्रीदवाक्य आहे, गौरव तपश्चर्येचा आयुर्वेदाच्या सन्मानाचा, या प्लॅटफॉर्मवरती त्यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. I will not take much of your time because our honorable minister has to immediately leave for Goa. With these few words, I welcome one and all for this event. Thank you. प्रास्ताविक रूपी अत्यंत महत्त्वाचे विचार आत्ता त्यांनी आपल्यासमोर मांडले. यानंतर पुढच्या विचारांकडे जातोय. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं आपण म्हणतो, आणि त्या ज्ञानाचं मंदिर अर्थातच वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आणि आज ते आपले नॉलेज पार्टनर आहेत. मी वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे समूह संचालक श्रीयुत उदय साळुंखे यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावेत. Our chief guest for the morning, Honorable Union Minister for State for Ayush, Dr. Shripadji Naik, Shashank Sanduji, the family of all Sandu brothers and the elders from the Sandu family, Kohli ji, other dignitaries on the dais and off the dais. मी आत्ता शशांकजींना विचारलं, म्हटलं इथे मी काय बोलणार, म्हटलं मला आयुर्वेदातमधलं काही कळत नाही. माझी डॉक्टरेट असेल तरी ती मॅनेजमेंटमधली डॉक्टरेट आहे. अँड फॉर्च्युनेटली द डॉक्टरेट इज इन टर्न अराउंड स्ट्रॅटेजीज फॉर सिक कंपनीज. म्हणजे मी आजारी कंपन्या टेक ओव्हर करायचो आणि टर्न अराउंड करायचो. मग त्या अनुषंगाने मला वाटलं की थोडंफार काहीतरी दुरान्वय का होईना पण थोडा संबंध वाटतोय मला. फक्त मी आयुर्वेद वापरलं नाही त्यावेळी टर्न अराउंड करताना, पण मे बी मॅनेजमेंट फिलॉसॉफी वापरली. पण मी इथे निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी आपण जगातल्या सगळ्या बेस्ट कंपनीज बघतो, फॉर्च्यून 500 कंपनीज आपण जे म्हणतो जगातल्या, तिथे सुद्धा प्रत्येक दशकामध्ये अबाउट 30 to 35% कंपनीज बाहेर जातात त्या रेसमधून. त्या राहत नाहीत 500मध्ये, कारण कॉम्पिटिशन जगात एवढी मोठी आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं की सांडू ब्रदर्सकडे काय फॉर्म्युला आहे, मॅजिक फॉर्म्युला. ते 118 वर्ष, बरोबर 118 वर्ष ह्याच कॉम्पिटिशनमध्ये. लेट्स गिव्ह बिग हँड टू एंटायर सांडू फॅमिली, सांडू परिवार. It is not a by default, but it is by design. That's what we normally believe. माझं पर्सनल असं बिलीव म्हटलं तर खूप आयुर्वेदाकडे आहे. घरात बाकी डॉक्टर्स असताना सुद्धा, बाकी फ्रॅटर्निटीजले डॉक्टर्स असताना सुद्धा. आणि मी खरोखर आम्ही मुंबईतून उठून नागवण्णा बेवलकर जे आहे दापोलीला होते, नाही ते 3-4 वर्षापूर्वी एक्सपायर झाले, 95 वर्षी. मी त्यांच्याकडे 3:30ला उठून मुंबईतून आम्ही तिकडे जायचो ऑल द वे. मेडिसिन्स घ्यायचो, त्यांच्या शिवाय खायचो, कारण ते त्या वेगळ्या पठडीतले होते, डिसिप्लिनमधले होते. पण मला खरंच नेहमी पटायचं की आयुर्वेद हॅज अ ट्रिमेंडस डिसिप्लिन, ट्रिमेंडस व्हॅल्यू सिस्टीम्स, अँड विच इज रूटेड विथ इंडियन रूट्स. फक्त ते सांगणारे खूप असे, आता काही मंडळी आपण गौरव करणार आहोत, त्याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे की आपण आयुर्वेदाचार्यांचा जो गौरव करणार आहोत, त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहोत. जी खूप कमी मंडळी मला वाटतं असतील असे रोल मॉडेल्स म्हणून. अशा रोल मॉडेल्सचं जर आपण कुठेतरी हे करून पुढच्या पिढीपर्यंत पोचू शकलो तर मला असं वाटतं की ते खरंच इट विल बी अ ग्रेट सर्व्हिस टू द मॅनकाइंड. आणि दुसरं मला असं वाटतं की आता आम्ही बिझनेस स्कूल चालवतो, आमच्याकडे 30,000 विद्यार्थी आहेत, आणि आम्ही जगातल्या म्हणजे हार्वर्ड, MIT पासून बऱ्याच संस्थांबरोबर आम्ही हेल्थकेअर आणि बाकी एरियातसुद्धा काम करतो. परंतु मला निश्चित असं वाटतं की आयुर्वेदचं जर पोझिशनिंग आपण म्हटलं किंवा ब्रँडिंग जर म्हटलं
हे जर आपण खरंच करू शकलो आणि थोडं त्याला एक वेगळं ग्लॅमर देऊ शकलो तर आजची तरुण पिढी निश्चितच त्याकडे वळू शकेल. आणि तरुण पिढीला आजच्या थोडंसं काहीतरी एक क्रेज लागते, काहीतरी एक थोडं फॅड लागतं. आणि मी पंचकर्मा 4-5 वेळ केलं आहे आणि मी बघितलं आहे रिसेंटली मी एक पंचकर्मा अशा ठिकाणी केलं आहे जिथे आयुर्वेदच बेस वापरला जातो, बट दे प्राइज ऑलमोस्ट क्लोज टू 10 times more दॅन द नॉर्मल पंचकर्मा, 10 times more अँड युझिंग टेक्नॉलॉजी. मला असं कुठेतरी वाटतं आपण आयुर्वेदामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीसुद्धा थोडीफार वापरू शकू किंवा एम्बेड करू शकू ह्याचा विचार करायला हरकत नाही. आज जगामध्ये आपण MIT किंवा सगळ्या संस्था, आम्ही सुद्धा आता रिक्रूट करताना MITमधून रिक्रूट केला अमेरिकेतून एक खास मुलगा, कारण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या 2 गोष्टी येतात. आणि इनोव्हेशनसाठी, पेटंटसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आत्ता हल्ली आम्ही 3 पेटंट्स फाईल केली हेल्थकेअरमधली आणि प्रोव्हिजनल पेटंट्स आहे सध्या, पण विथ द हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ पीपल. तर मला असं वाटतं कुठेतरी एक ब्रँडिंग, पोझिशनिंग, डिस्ट्रप्शन्स कशा प्रकारे होत आहेत जगामध्ये टेक्नॉलॉजीमुळे सकाळ संध्याकाळ डिस्ट्रप्शन्स होणार आहेत. आणि मला वाटतं आयुर्वेद इज ऑल्सो कॅन बी अवे फ्रॉम दॅट. तर ह्याच्यामध्ये कशा प्रकारे ते करू शकू आणि कुठे वेलिंगकर म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो वी स्कूल, आम्ही नवीन नाव हे 2008मध्ये दिलं, वी इज अ न्यू आय. सो वी रिएन्फोर्सेस आय अँड आय रिएन्फोर्सेस वी. ह्या आमच्या फिलॉसॉफीमध्ये जिथे कुठे आम्ही कुठे आपल्या मोठ्या कार्याला हातभार लावू शकलो, मंत्री महोदय आपल्यासुद्धा, मंत्री आपल्या आयुष्याला किंवा सांडूच्या फॅमिली सगळ्या ह्याच्यामध्ये विल बी मोर दॅन हॅपी. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी टू होस्ट इट हिअर. थँक्यू. मी विनंती करेन श्रीयुत घनश्यामजी सांडू आणि डॉक्टर उदय साळुंखे आपल्याला आपण श्रीपादजींचा इथे सन्मान करावा, स्वागत करावं. शाल, श्रीफळ, सांडू चिकित्सा पुस्तिका, फ्रूट बास्केट देऊन आपण त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. श्रीयुत घनश्यामजी सांडू आणि डॉक्टर उदय साळुंखे, तुम्हा दोघांना विनंती आहे की आपण उदयजींचं इथे स्वागत आणि सत्कार करावा. हा सन्मान होत असताना आपल्या दोन्ही हातांच्या जोरदार टाळ्या असू द्या. नवीन संकल्पनांना आपण स्पर्श करत असतो, पुष्पगुच्छ कोमेजतो, पण हेल्दी आम्ही फ्रूट बास्केट इथे देण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच. एखादा दिवस खूप काही घेऊन येतो आपल्यासाठी, आजचाही दिवस तसाच आहे. उत्साह, चैतन्य, विचारधन, पुरस्कार, अभिव्यक्ती या सगळ्या भावभावनांना आयुर्वेदानं जोडत एका हृदयस्पर्शी आणि तितक्याच दैदिप्यमान सोहळ्याची अनुभूती आता आपण घेणार आहोत. गौरव तपश्चर्येचा, आयुर्वेदाच्या सन्मानाचा असं म्हणत एका अभूतपूर्व सोहळ्याची आता आपण सुरुवात करतोय. उत्कंठा शिगेला पोचली आहे, कान प्रचंड आतुर आहेत, हृदयाची धडधड वाढलेली आहे. खरं तर मागच्या वर्षी वैद्य रामदास आव्हाड यांचे एक उत्स्फूर्त उद्गार होते की हा पुरस्कार सोहळा म्हणजे आयुर्वेदातला ऑस्कर सोहळा आहे. आणि खरोखरच ती भव्यता आज इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते मला सुद्धा. सांडू आयुर्वेद गौरव, गौरव तपश्चर्येचा, आयुर्वेदाच्या सन्मानाचा. वैद्य श्री अनंत धर्माधिकारी. अनंत तुमची ध्येयासक्ती आणि अनंत आशा. नावाप्रमाणेच अनेक ध्येय आपण गाठली आहेत. आयुर्वेद बृहस्पती ही सर्वोच्च पदवी आपण पुणे विद्यापीठ इथून प्राप्त करून यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. मुंबई इथल्या मित्तल आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्याता, नंतर नांदेड, नागपूर, मुंबई इथल्या पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयाचा अधिष्ठाता होण्याचा सन्मान आपणास मिळालेला आहे. आपल्या कार्यकौशल्यामुळे आणि विद्वत्तेमुळे आपणास आयुर्वेद संचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा बहुमान प्राप्त झाला. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. आपले व्यक्तिमत्व यशस्वी चिकित्सक, कुशल प्रशासक, उत्तम वक्ता, तज्ञ मार्गदर्शक, समीक्षक अशा बहुआयामांनी बहरलेले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक गुणवंत शिष्य सध्या आयुर्वेदाच्या पथावर मार्गक्रमण करीत आहेत. आयुर्वेदातील बृहत्त्रयींपैकी एक असणाऱ्या चरक संहितेचा आपण सखोल अभ्यास करून सर्व वैद्यांना सुलभ
मार्गदर्शक ठरतील अशी मराठीत चरक उहन आणि इंग्लिशमध्ये चरक श्रुती प्रकाश ही पुस्तके प्रकाशित केलीत. चरक उहन या पुस्तकास आयुर्वेद पत्रिका आणि आयुर्वेद मंडळातर्फे उत्तम ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. चरक पुरस्कार वैद्य खडेवाले संस्था 2007. उत्तम शिक्षक पुरस्कार टिळक महाविद्यालय पुणे 2007. कैलासवासी वैद्य मामा गोखले पुरस्कार 2013. वैद्य दातार पुरस्कार सांगली 2014. इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड कांकायन संस्था कोल्हापूर 2016. द्रोणाचार्य पुरस्कार मर्म संस्था सोलापूर 2017. जीवन गौरव पुरस्कार पोळ फाउंडेशन 2017. वैद्य प्रता जोशी फाउंडेशन 2017. अशा अनेक पुरस्कारांचे आपण मानकरी आहात. सध्या आपण वाघोली अनुसंधान पुणे इथे मानद प्राध्यापक पदावर कार्यरत आहात. विविध नियतकालिके, मासिके आणि व्याख्यानांद्वारे आपले मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. आपल्या या अखंड आयुर्वेद सेवेसाठी मानाचा मुजरा. आज 4 जून 2017 रोजी सांडू स्थापना दिनाचे औचित्य साधून वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांना सांडू आयुर्वेद गौरव हा पुरस्कार प्रदान करताना आम्हास अभिमान वाटतो. सांडू आयुर्वेद गौरव पुरस्काराचे मानकरी वैद्य अनंत धर्माधिकारी सर यांना अत्यंत आदरपूर्वक मंचावरती घेऊन यावं अशी मी सांडूंच्या प्रतिनिधींना विनंती करते. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा कार्य गौरव करूया, त्यांचं अभिनंदन करूया, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करूया. आणि मी पुन्हा एकदा शशांकजी सांडू यांना सुद्धा स्टेजवरती येण्याचा सत्कार करावा धर्माधिकारी सरांचा. मानाची पगडी इथे घातली जाते आणि खरंच या पुरस्कार सोहळ्यातली ही सुद्धा एक वेगळी बाजू आहे. धर्माधिकारी सरांचा सन्मान करावा, पुरस्कृत करावं त्यांना. आणि शशांकजी सांडू सर आपल्याला विनंती करेल की आपण धन्वंतरी मूर्ती यांचा सन्मान करावा. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते. वैद्य अनंत धर्माधिकारी सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले विचार इथे मांडावे. माननीय व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती, सगळ्यांची नावं घेण्यात वेळ देईल म्हणून सगळ्यांना संबोधित करतो आहे. समोर बसलेले शासनाचे अधिकारी, डायरेक्टर ऑफ आयुर्वेद वैद्य कोहली सर, त्यांचे सहकारी वैद्य धर्माधिकारी आणि उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैद्यवर्ग आणि विद्यार्थी मित्र हो. हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो आहे. हा पुरस्कार माझा नसून मला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्यात पहिला क्रमांक लागतो तो आदरणीय भा. द. गोडबोले यांचा. ते माझे गुरु आहेत. सांगायला मला त्यांच्याबद्दल सांगायला एकच गोष्ट सांगतो मी त्यांच्याकडून, की हे गृहस्थ दादरला प्रॅक्टिस करत होते आणि दादरहून 4 वाजता मित्तल कॉलेजला, आयुर्वेदिक कॉलेज पुनर्वसू जुनं माटुंग्याला होतं, तिथे यायचे आणि मला शिकवायचे. मला शिकवायचे म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकटा विद्यार्थी त्यांच्या वर्गात बसत असे, ते मराठीतून बोलत आणि त्यांच्या वक्तव्याचा धबधबा सुरू झाला की तो अखंड चालायचा आणि ते केवळ एकट्याकरता इथे यायचे. आणि त्याने मला इथे जे बीज रुजवलं आणि मला शेवटच्या दिवशी म्हणाले अंतिम तासाला की मी यज्ञकुंडामध्ये अग्नीची चिंगारी पेटवली आहे, त्याचा केवढा मोठा यज्ञ करायचा ते तू ठरवायचं. त्यांना मी त्याच क्षणी हो म्हणालो.
आणि आज त्याचं स्वरूप विशाल वटवृक्षासारखं झालं आहे. हे त्यांचं गौरव आहे, हा माझा नाही आहे. असे अनेक आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, हा सगळ्यांचा गौरव आहे. त्याचबरोबर माझे कुटुंबीय सगळे, माझे सगळे विद्यार्थी की ज्यांनी मला वेळोवेळी शिकवतानासुद्धा प्रोत्साहन दिलं आहे. त्यांनी प्रश्न विचारावे, मी त्यांना सांगावं, उत्तर आज जमत नसेल तर उद्या देतो. या पद्धतीने माझ्या विद्येला, माझ्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचं काम ज्या विद्यार्थ्यांनी केलं त्यांचाही हा सत्कार आहे. माझ्या सहकाऱ्यांचे सत्कार आहे. थोडक्यात आणखी 2 मिनटं बोलतो मी. 1 मिनिट झाला आहे, आणखी 2 मिनटं बोलतो. मी काय करतो हे तुम्हाला सांगतो. कदाचित या सगळ्या याच्यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती सांगणं मला गरजेची वाटते. आपण अभ्यास करतो, सिलेबस ओरिएंटेड अभ्यास करतो, टार्गेट ओरिएंटेड, परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करतो आणि पास होतो. आपल्याला मिळणारं ज्ञान हे त्रोटक असतं. या ज्ञानातून संपूर्ण आयुर्वेद शिकणं असंभव असतं. आणि म्हणून मी ज्या वेळेलापासून MDचा अध्यापक झालो त्या क्षणापासून संपूर्ण चरकसंहिता शिकवतो आहे. याला आज मी तिला किमान 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि आजही मी 3 वर्षात संपूर्ण चरकसंहिता विद्यार्थ्यांना MDच्या शिकवतो. त्याचा परिणाम असा झाला की जे MDला प्रवेश घेताना मॉडर्न प्रॅक्टिस करायची त्याच्यासाठी अभ्यास करतात, ट्रेनिंग घेतात, आणि ते विद्यार्थीसुद्धा संपूर्ण चरकसंहितेचं क्लिनिकल ओरिएंटेशननी अभ्यास केल्यानंतर परिपूर्ण बदलतात आणि आयुर्वेदीय प्रॅक्टिस सक्षमपणे करू शकतात. हा या उपक्रमाचा गाभा आहे. या उपक्रमातून आयुर्वेद नेमका कसा समजून घ्यायचा, वापरायचा कसा, चिकित्सा कशी निश्चित करायची, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी 3 ते 4 दिवसामध्ये करत असतो आणि त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत. एवढं बोलून मी सर आयुर्वेदामध्ये अधिकारवाणीनं ज्यांनी नेहमी बोलावं असे हे धर्माधिकारी सर, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आजच्या संपूर्ण सोहळ्याची तुलना जर कुठल्या शब्दांबरोबर करायची असेल तर असं नक्की म्हणता येईल, माऊलींचे शब्द आठवतात, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. मला असं वाटतं असा हा आजचा सोनियाचा दिवस आहे. आणि या दिवसाकरता फक्त भारतातनंच नाही तर परदेशातनं सुद्धा काही व्यक्ती आलेल्या आहेत. यानंतर मी ॲम्बेसेडर ऑफ इक्वेडोर डॉक्टर हेक्टर यांना विनंती करेन की आपण आपल्या इथे गोल्डन वर्ड्स ठेवावेत. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी. Your Excellency, Sripadji Naik, Sandhu family, distinguished guests and doctors. I'm here because I want to give you a testimony of what Ayurveda made to me, Sandhu Pharmaceuticals products made to me. 4 years ago, when I reached here in Mumbai, one of my first companies and my first friends was Shashank. And I had a problem in my country, and in Latin America we usually have a problem, a digestive problem. We have Helicobacter pylori. Since we are kids, we have this problem. And before we had one option, antibiotics is the only option that we have in our countries. And essentially the antibiotics, the doctors can say yes because they know they kill the good and the bad bacteria in the stomach. So it's like a bomb in the stomach. So when I reached here, Mumbai, I decided to try the Ayurveda medicine, okay? And it was very surprised because now I am very okay. And 1 year before, usually I have some lab test to see how is my health. And I made a lot of tests. And one of them was a biopsy of the stomach, okay? So I got the results here. And the doctor here, he checked all the results, and he said, I am okay. I don't have any problem. I'm very good. Okay? So I sent the same lab test to my country, to my personal doctor there. Okay?
And you know, here it's like in 15 minutes, the doctor says, oh, you don't have problems. Okay, good. But there in my country, my personal doctor, I spent with him 45 minutes talking about everything. Oh, he said, yes, your lab tests are okay, ting. But I didn't realize that in the biopsy, the result was no presence of Helicobacter pylori. Okay? So I didn't realize, because I was feeling very good, I didn't have any more problem with my stomach. So I didn't figure out that it's already solved. So the doctor in Ecuador told me, okay, I have one question. In the last 2, 3, or 4 years, you had a presence of Helicobacter pylori in your stomach. What did you do? I did some diet, some good products with Sandu products, and that's it. Now I'm cured. I don't have Helicobacter pylori anymore in my stomach. And the people in my country, they are very, they want to know, what are we doing with this? In all Latin American country, we use, we use normally Western medicine, but I think it's not the only option. Of course, Ayurveda takes time and takes discipline and takes a correct diet, because as you know, in the Western countries, we used to eat red meat, okay? And one of the problems is that in the Latin American countries, in USA, in Europe, is because of that, the consumption of the red meat. So now, my wife is a almost yoga instructor. She is veg, so I'm becoming more or less veg also. And now I improved some habits, and I am very happy to be here in Mumbai. I feel myself, as a Mumbaiker. I drive myself my Tata Nano here, so you can see that. And I have only one history about why the people think I am Indian now. I was in Cochin. I was traveling to Cochin in a flight with my wife. And in the same route, there is one guy in the right side. And I was with my wife talking Spanish, of course. And we were talking Spanish. And this guy said, excuse me, what language do you speak? I said, I speak Spanish. Oh, but you speak very well. Yes, I speak very well. This guy said, why do you speak Spanish? I said, because I am Ecuadorian. What is Ecuadorian? I'm from Ecuador. Where is Ecuador? And I tried to explain Latin America, Brazil, Argentina, Colombia, Peru. And this one of the smallest countries is my country. Okay. But this guy said, okay, but you are not Ecuadorian. Don't deny your mother. Don't deny your father. One of them is Indian. I'm sorry, I'm not Indian. I'm Ecuadorian. But my heart is now Indian. Thank you so much. आपण असं म्हणतो की मिरॅकल होतात, परमेश्वरावरती आपला विश्वास असतो, पण जर दुसऱ्या कोणावरती विश्वास ठेवायचा असेल तर ते एकमेव आहे आयुर्वेद आणि सांडूंची प्रोडक्ट्स. एक खूप सुंदर हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्याबरोबर शेअर केला. थँक्यू सो मच. यानंतर खरं तर आयुर्वेदाची परंपरा फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आपल्या भारत सरकारद्वारे होतं आहे आणि या भारत सरकारचेच आयुष मंत्री आज आपल्यात उपस्थित आहेत. मी माननीय श्रीपादजी नाईक सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. सांडू कंपनीच्या 118व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या 18व्या वर्धा दिनानिमित्त मंचावर उपस्थित माननीय श्री शशांक सांडू, श्री उमेश सांडू,
व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री भास्करराव सांडू, इतर सर्व सांडू ब्रदर्स, समोर उपस्थित डॉक्टर कोहली, डॉक्टर उदय साळुंके, आजच्या सर्व गौरवमूर्ती, पत्रकार बंधू आणि उपस्थित वैद्य मंडळी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून सांडू कंपनीच्या प्रत्येक या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी फार आनंद होतोय, कारण दोघांचंही लक्ष जे आहे ते समान आहे. त्यामुळे मला वाटतं की मी जो वेळ देतोय तो माझ्या कामासाठीच देतोय, त्यांनाही तसंच वाटतं की त्यामुळे सर्वांनी मिळून या कार्याला पुढे नेण्याचं काम सांडू कंपनी करत आहे. आजचा जो गौरवाचा कार्यक्रम आहे हा मला वाटतं की हा वैयक्तिक किंवा व्यावसायिक कार्यक्रम नसून त्याच्या मागची भूमिका ही फार उदात्त आहे असं मला वाटतं. हा कार्यक्रम फक्त देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही डॉक्टर यंबरसर साहेबांचं मनोगत तुम्ही ऐकलं आणि हा सगळा सांडूचा चमत्कार आहे. जर शशांकजी त्यांना भेटले नसते तर आयुर्वेदाचा परिचय त्यांनाही कदाचित झाला नसता. आणि त्यामुळे हा जो आयुर्वेदाचा चमत्कार आहे ते त्यांच्या देशातच नव्हे तर संपूर्ण मला वाटतं त्यांच्या संपर्कात जे लोक आहेत त्या सगळ्यांचे ते ॲम्बॅसेडर याच्यापुढे होऊन आयुर्वेदाचं काम चांगल्या पद्धतीने करणार असा मला विश्वास आहे. सांडू कंपनीला 118 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे आणि त्यांच्या दर्जेदार औषधामुळे, आणि ही औषधं केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांची फार प्रमाणे मागणी आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेनंतर जेव्हा परदेशात जाण्याचा योग आला तेव्हा मी जिथं गेलो तिथं मॉरिशस म्हणा, जर्मन म्हणा, USA म्हणा, जिथं मी गेलो ते शशांक सांडू किंवा त्यांचे बंधू सांडू कुठंतरी आमच्यासमोर तिथं धाडकन उभे असतात. त्यामुळे आयुर्वेद हा पुढे जावा ही एक मनात तळमळ, जी तळमळ त्यांच्यात आहे ती तळमळ पाहून खरंच बरोबर मनापासून बरं वाटतं. भारत सरकारने आयुष हे स्वतंत्र स्वरूपाचे आरोग्य खाते निर्माण केलं आणि आयुष मंत्री या नात्याने माझ्यावर संपूर्ण माननीय मोदी साहेबांनी विश्वास ठेवला आणि या प्राचीन वैद्यकशास्त्राची प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी माझ्यावर दिली. आणि हे सगळं करताना मला खूप आनंद होतो आहे. आपल्या देशातच नव्हे परंतु संपूर्ण जगात जेव्हा आपला प्रवास होतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आफ्रिकन देशाचा प्रवास झाला, USA असू दे, जर्मनी असू दे, जिथं गेलो तिथे निश्चितपणे ज्या आयुर्वेदाच्या कॉन्फरन्ससाठी आपण गेलो त्यामुळे तिथली जी परिस्थिती बघितल्यानंतर फार आनंद वाटला की शेकडो मंडळी परदेशातून त्या कार्यक्रमाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आले होते आणि सगळेच एका ह्याने की आयुर्वेदाचा प्रचार आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आयुर्वेद हा जगाच्या भल्यासाठी आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी सगळ्यांनी उचलली. त्यामुळे आयुर्वेद ज्या गतीने आज पुढं चालला आहे त्याला वाटतं मला की ही गती जर अशीच राहिली तर तुमच्या सर्वांची जी मागणी आहे, जसा जागतिक योग दिन आपण साजरा करतोय 21 जूनला तो आहे, आपण राष्ट्रीय आयुर्वेदा दिवस आपण सुरू केलेला आहे आणि तो राष्ट्रीय आयुर्वेदा दिवस हा जागतिक आयुर्वेदा दिवस होण्यासाठी फार वेळ लागणार नाही हे मला तुम्हाला नमूद करायचं. मित्रांनो,
सांडू संचालक श्री शशांकजी सांडू यांनी वेळोवेळी या आयुर्वेदा दिनासाठी प्रयत्न केलेत आणि त्यांच्या सहकार्याने आपण 4 पावलं पुढे जात आहोत. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. नोव्हेंबर 2016 गोव्यात सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या या आयुर्वेद हर्बेरियम या औषधी वनस्पती संग्रहालय केंद्राचं उद्घाटन मॉरिशसचे पंतप्रधान, त्यावेळेचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांनी केलं होतं. त्यांची उपस्थिती होती. आयुर्वेद ही भारताने दिलेली, जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केलं. आणि मॉरिशसमध्येही आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी 60% गुंतवणूक आयुर्वेदिक उद्योगात करण्यात आली आहे असेही ते पुढे म्हणाले. येणाऱ्या काळात या आयुर्वेद औषधोपचार हा रामबाण उपाय ठरावा यासाठी सर्वकडे प्रयत्न सुरू आहेत. आपले वैद्य मंडळी इथे आहेत, डॉक्टर कोहली आहेत, इतर सर्व मंडळी आहे. या आयुर्वेदासमोर आव्हाने आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य याविषयी ते निश्चितपणे विषय मांडतील. दुसऱ्या सत्रात आजचे गौरवमूर्ती वैद्य सुविनय हे आपल्या व्याख्यानातून बदलत्या काळानुसार संस्कृती व त्या अनुषंगाने आहार बदलत असल्याने कोणकोणत्या नवीन रोगाचे आव्हान आपल्यासमोर उभं आहे, तसेच त्यासाठी रुग्णांचे व सामान्य जनांचे प्रबोधन कसे करावे यासाठी त्यांचंही मार्गदर्शन ते उत्कृष्ट असे मार्गदर्शन करतात याची मला खात्री आहे. कॅन्सर व आयुर्वेद या भाषणातून वैद्य समीर जबनग्नी यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि त्यांच्या सखोल अभ्यासाचा आपल्याला प्रत्यय हे ऐकल्यानंतर निश्चितपणे येणार आहे. कॅन्सरसारख्या आव्हानात्मक व्याधी त्यांना ट्रीट करताना येऊ शकेल असा आत्मविश्वास त्यांच्या व्याख्यातून आम्हा सर्वांना मिळणार आहे. मला सांगायला आनंद वाटतो, कदाचित मी गेल्या वर्षी तो मुद्दा सांगितला असेल की आज आयुर्वेदाची स्थिती हळूहळू मजबूत होत आहे. गेल्या वर्षी आम्ही एक दिल्लीत कॅन्सरवरचं एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरलं होतं. त्यामुळे त्या कॉन्फरन्सला अमेरिकेतून एक मोठी टीम आली होती. 15 जणांची डॉक्टरांची टीम आली होती त्या कॉन्फरन्सला. 3 दिवसाचं कॉन्फरन्स झालं आणि शेवटच्या दिवशी हे लोक इतके आयुर्वेदाच्या संदर्भात भारावून गेले आणि 15 दिवसाच्या काळात त्याने कॅन्सरवर आपण बरोबर रिसर्च करू, आपण बरोबर जाऊ अशी त्यांची मागणी होती. आणि तो MOU आता निश्चितपणे कधीतरी लवकरच तो अग्रीमेंट होणार आहे. पण सांगायचं एवढंच आहे की ज्यांनी या आयुर्वेदासाठी तपश्चर्या, आम्ही तपश्चर्याच म्हणतो मी, आणि त्या तपश्चर्याचं फळ निश्चितपणे आज मिळत आहे. इथले गौरवमूर्ती बसले आहेत, त्यांनी जीवनभर आयुर्वेदाचा प्रसार केला. आयुर्वेदाची ज्योत तेवत ज्यांनी ठेवली आणि त्यामुळे ती आज हळूहळू फोफावत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं आरोग्य ठीक करण्यासाठी जेवढी ताकद या आयुर्वेदात आहे हे हळूहळू आता सिद्ध व्हायला लागले आहे. आणि त्यामुळे याला थोडासा पुश आपणा सर्वांकडून पाहिजे. आणि तो पुश आपण खरोखरच मनापासून दिला आता निश्चितपणे जागतिक आयुर्वेदा दिनच नव्हे तर संपूर्ण आयुर्वेदाची मागणी जे मागणी आहे ती आपल्यासमोर येणार आहेत. आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मला वाटतं आपण सक्षम झालो नाही तर मग आपणच कुठेतरी कमी पडतो असं आम्हाला वाटेल. आजच्या या कार्यक्रमाला गौरवमूर्तीचा गौरव झाला. त्याने आपले मनोगत आमच्यासमोर ठेवलेलं आहे. त्या मनोगतात सर्व काही आलं, वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या कार्यक्रमातून आपण प्रेरणा घेऊया आणि आपलं जे या आयुर्वेदाच्या संदर्भात कर्तव्य आहे, कारण आपला देशाचा परिचय, आपल्या देशाची जी ताकद आहे, जसं योगामध्ये आपण ते संपूर्ण जगाला ताकद दाखवली त्याच पद्धतीची आयुर्वेद आहे एक आपली ताकद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन
याला पुढं नेण्यासाठी आपलं योगदान, आपल्या समिधा या सगळ्या याच्यात अर्पण कराव्या अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमातून सगळ्यांनी प्रेरणा घेऊन आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे आणि त्याची होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि यासाठी लागणारे सर्व सहकार्य आयुष मंत्रालयातर्फे निश्चितपणे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करून एवढंच मी तुम्हाला नमूद करतो आहे. आज आपल्याला 2 गोष्टीवर भर द्यायचा आहे. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, कारण कम्पॅरेटिव्हली आतापर्यंत गेल्या 70 वर्षात आपण स्वतंत्र होऊनसुद्धा ॲलोपॅथीचा घवघवा कमी झाला नाही आणि त्यामुळे आयुर्वेद कशा पद्धतीने दाबून ठेवा असेच प्रयत्न झालेत, अजूनही प्रयत्न चालू आहेत. पण तेव्हा सामोरी जाताना आज आपल्याला बऱ्याच गोष्टीने आपण पुढं गेलो आहोत. आज परदेशात आपल्याला मागणं आहे, परदेशातले लोक आपल्याबरोबर राहायला तयार, काम करण्यासाठी तयार, रिसर्च करायसाठी तयार आहेत. आणि त्यामुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण म्हणून चालणार नाही तुम्ही आयुषची सेवा घ्या, आयुर्वेदाची सेवा घ्या, परंतु आपल्याकडे या सगळ्या सेवा देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करायला पाहिजे. या सर्व सेवा देण्यासाठी आपण तेवढ्यात म्हणत नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात आपण या सगळ्या सेवा उपलब्ध केल्या पाहिजेत. आणि आज जी मागणी आहे, आपलं सर्व खरं आहे, आपल्या पूर्वजांनी जे काही केलं आहे ते सगळं रिसर्च करूनच उत्कृष्ट प्रकारचं रिसर्च करून केलेलं आहे. परंतु आज परदेशी लोकांना जर ते मान्य नसेल तर त्यांना ज्या भाषेत त्यांना आवडतं त्या भाषेत आपण ते केलं पाहिजे, म्हणजे रिसर्च केला पाहिजे. मला एक गोष्ट आठवते की साधारण सगळ्यांना ज्या काही गोष्टी जे डोळ्यांनी दिसतात ते त्यांना खरं वाटतं. याच्यामध्ये एक गोष्ट ऐकली होती, काही गावची लोक म्हणजे वीज कशी तयार होते त्या जनरेशन स्टेशन आहे विजेचं, त्या ह्याच्यात त्यांना दाखवायला नेलं होतं. त्या ह्याच्यात ते पोचलेत आणि त्यांना एक चांगला सलाम, जो एक चांगल्या कपड्यामध्ये जो गार्ड होता त्याने सलाम वगैरे दिला. ते आत गेल्यानंतर इंजिनियर आतमध्ये होता, तो कुठेतरी मळक्या कपड्याने होता. त्याने सगळ्यांना सांगितलं की बाबा हे पाणी कसं पडतं, मग व्हील कसं फिरतं, त्याच्यातून वीज कशी निर्माण होते, सगळं आपल्या पद्धतीने सांगत होता. पण त्या बिचारांना काही त्या लक्षातच जात नव्हतं, हा काय सांगतोय. म्हणजे ते ऐकून ते बाहेर आले. ते म्हणा तो वेडा कसा तिकडे बडबडत होता, आम्हाला काही कळलंच नाही. त्या ह्याला बाहेर यायल्यानंतर म्हणाले की मला तुम्ही सांगा वीज कशी पेटते, वीज कशी जाते. त्याने म्हटलं सोपं आहे, बरोबर आहे, मी सांगतो म्हणाले. इकडे त्या बटनजवळ त्याने नेलं, हा बंद केला की बंद होते, हा वर केला की चालू होते. हे मला तुम्ही सांगतात ते बरोबर सांगतायचं. त्यामुळे ज्या भाषेत ज्यांना सांगायचं असतं त्या भाषेत आपण त्यांना या सगळ्या गोष्टी करून उत्तर देऊ. आणि त्यामुळे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी निश्चितपणे आपलं सहकार्य त्याच्यात लागेल. मी सांडू ब्रदर्स यांचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम, हा कुठेतरी अवॉर्डसाठी कार्यक्रम, अवकाशी म्हटल्याप्रमाणे अवॉर्डसाठी कार्यक्रम नाही, हे कुठेतरी आपला आतून कुठेतरी आपली सर्वांची जागृती या माध्यमातून होते. एक वर्षभरातून हा जागर होतो. तो जागर आयुर्वेदाचा जागर असं समजून आपण पुढं जाऊया आणि आपलं काम करूया. बहुत बहुत धन्यवाद. आपण ज्या पद्धतीनं आत्ता आपले विचार मांडलेत, आपल्या भारत सरकारचं जे आयुर्वेदाचं धोरण आहे ते पाहता या सरकारच्या बाबतीत आयुर्वेदाला अच्छे दिन आलेत असं आम्ही नक्कीच विश्वासानं म्हणतो. आणि अजून एका गोष्टीबद्दल आपण म्हणालात की आज भारतामध्ये आयुर्वेद दिवस साजरा होतोय. आता जगभरामध्ये जेव्हा हा आयुर्वेद दिवस साजरा होईल तेव्हा मला असं वाटतं आपल्या सरकारसाठी आणि एक आयुष मंत्री म्हणून आपल्यासाठी तो खूप मोठा दिवस असेल आणि तो लवकरात लवकर यावा अशी प्रार्थना मी धन्वंतरींचरणी करते. आता यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यावर येत असताना मी पुन्हा एकदा प्रेसिडेंट चीफ ऑपरेटिव्ह ऑफिसर श्री शशांक सांडू सरांना विनंती करेन की आपण स्टेजवरती येऊन आभार प्रदर्शन करावं. जोरदार टाळ्या आपण एका सरांसाठी. मॅच पाहिजे फार निवड लागलेली आहे, पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला?
आता या कार्यक्रमाच्या मागे मी नुसता हा चेहरा आहे, पण त्याच्या मागे ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांचं रेकग्निशन होणं गरजेचं आहे, आणि म्हणून मी तुमचा फक्त थोडाच वेळ यापुढे घेत आहे. सर्वप्रथम आपले माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीपादजी नाईक त्यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी कार्य असताना व दिल्लीहून काही महत्वाचे लोक गोव्यात आले असूनही आपल्या कार्यक्रमाला येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. मी सर्व माननीय वक्ते त्यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या पहलूंचं आणि अँगल्स मध्ये जे एक इनोव्हेशन थिंकिंग असलं पाहिजे आयुर्वेदामध्ये त्याच्याबद्दल जे त्यांनी आपले विचार दिले त्याच्याबद्दल आपल्याला उत्स्फूर्त केलं. कारण काय, these are the platforms and these are the thoughts which will actually activate and give us new thought processes which are the need of the hour as far as Ayurveda is concerned. So sir, thank you very much for sparing your valuable time and educating these people. Thank you, thanks a lot. Dr. Kohli, again a very eminent administrator. He possesses both the skills of orator as well as the practical knowledge of being an administrator. He came by taking out valuable time. Normally कोहली सर रविवारी त्यांची स्पेसिफिकली ओपीडी असते, ते दुसऱ्या कुठेही जात नाही, पण त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी म्हटलं की हो मला माहिती आहे, कारण काय ते आपल्या या कार्यक्रमात पहिले 4 वर्षापूर्वी आलेले. त्यांना हा कार्यक्रम फार आवडला, कारण काय वी आर क्रिएटिंग अ प्लॅटफॉर्म वेअर इन वी एक्सचेंज आयडियाज and ideas are exchanged in a very म्हणजे ज्याला आपण म्हणतो एकदम ओपन आणि ट्रान्सपरंट मॅनर. सो ही डिड रेकग्नाइज दॅट, आणि म्हणून त्यांनी आपली आज ओपीडी असून सुद्धा त्यांनी ती पोस्टपोन केली. ही इज बेसिकली द डायरेक्टर ऑफ आयुर्वेद, पण असं असतानाही त्यांनी ती ओपीडी पोस्टपोन करून आपल्या कार्यक्रमात आले, म्हणून आय एम रिअली थँकफुल फॉर हिम टू स्पेअर हिज व्हॅल्युएबल टाइम. माय सिनियर आवर चेअरमॅन भास्कररावजी, प्रभाकररावजी, senior director Shamrao ji, who have been continuously guiding us and giving their thoughts, giving their views as to what we need to do different and what is the lacunas that are being seen and what we can add value to such kind of a program. Thank you very much for your guidance. I'd also like to take this opportunity to thank my colleagues on the board, Umesh ji, Sandu, Nagesh ji. See, these are the people who actually give the directions as to what we need to do and what are the things which we need to bring to your plate. What is it that we need to offer to you in terms of knowledge, in terms of new science which is being debated. I'd also like to thank Vijay Sandu, who has been very instrumental in ensuring there is a lot of coordination, because आपल्याला केंद्रीय मंत्री जेव्हा आपल्याला पाहुणे म्हणून पाहिजे असतात तेव्हा इट रिक्वायर्स लॉट ऑफ बॅकरूम कोऑर्डिनेशन, बिकॉज श्रीपादजींना आतुरतेने यायचं असतं, पण त्यांच्या सुद्धा काही एक रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ह्याला सगळ्याला लक्षात घेऊन ही एन्श्योर्ड दॅट श्रीपादजी वॉज सिमलेसली प्रेझेंट फॉर दिस पर्टिक्युलर इव्हेंट. आपण मुंबईतून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातनं, म्हणजे राईट फ्रॉम सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणा, कोकणातनं जे आपण या कार्यक्रमास आलेत हे सगळे मान्यवर डॉक्टर, व्हेरी व्हेरी हार्ट वॉर्मिंग थँक यू टू यू टू मेक दिस पर्टिक्युलर ट्रिप अँड मेक दिस इव्हेंट अ ग्रँड सक्सेस. थँक यू व्हेरी मच. I would also like to thank Dr. Dharmadhikari, who has been a very strong pillar, who is the Deputy Director. Thank you, sir. Thank you very much, because you have been continuously giving us your thoughts. आणि सर नेहमी आम्हाला सूचना करत असतात. He always gives us not only a positive but also a critiquing thought. It is very important to get critique. Criticism is different and critique is different. So the critique which he gives is a very positive critique की आपल्याला काय करायला पाहिजे, what we need to do and how we need to do. आत्ताच जेव्हा लंच होतं त्यावेळेला
he gave a lot of good thoughts, and we said that की महाराष्ट्रातल्या डॉक्टरांसाठी आपण काय केलं पाहिजे. So thank you for that, and we'll definitely partner with the government of Maharashtra for that particular thing. This particular event was also a very strong, legwork. You will be seeing the entire Sandu team, who is actually working. Even these guys are right now supporting. These are the people on whom this entire event has been, upheld. Without this team, it will not be possible to hold such kind of an event. And my team, which is spread throughout the country, we recognized and felicitated a doctor all the way from Chandigarh. The manager came personally and brought Dr. Gulati right from Chandigarh till here. So these are my dedicated team members who ensure that we are able to create, present and manage such kind of an event. So thank you very much for my entire team to make this event a great success. Dipti Bhagwat. No, she's so beautiful. Thank you, Dipti, for beautiful oratory, beautiful thought processes, and presenting it in a very nice and anchoring, lovely event. Thanks a lot. I'd also like to thank Dr. Uday Salunke for giving us his wholehearted cooperation along with this auditorium, B School. My special recognition goes to Manisha Ganjawala, Captain Kanade, Mr. Sabji, and the entire team of B School to provide us this kind of infrastructure where we can hold this kind of an event. Excellent infrastructure. We are actually partnering with them for many other events. But thank you once again, Dr. Salunke, for this. आजचं जेवण कसं होतं ऐकू नाही आलं. Vrindavan Caterers, thank you very much. It was because of Vrindavan Caterers we were able to give you this particular spread. Last but not the least, I'd like to thank each one of you personally and on behalf of Sandu Brothers Private Limited for coming for this event, for making this event a grand success, in spite of the fact that I am holding you from now till the match which is already in progress. Thank you once again for sharing your thoughts. Thank you for coming down and thank you very much. थँक्यू सो मच सर. आज 118वा स्थापना दिवस आणि शुभेच्छा देताना इतकंच म्हणून असं वाटतंय की अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन आपने, आगे सारा आसमान बाकी है. खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. आणि यानंतर पसायदानाने आजच्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यासाठी प्राची हलगेकर हिला मी रिक्वेस्ट करते की ती स्टेजवरती येऊन पसायदान सादर करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे तयांचे व्यंकटी सांडो, तया सत्करुणी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठाची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव.
चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येत म्हणे विश्वेश्वरा हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया सुखिया झाला सुखिया पुन्हा एक वार तुम्हा सगळ्यांचे चांडू परिवारातर्फे अत्यंत मनापासून आभार मानते.